नमस्कार, दिशा सोबी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। पण आज आमचं होम जरा चेंज झालेलं आहे। हे बघा, हे आमच्या मोठ्या मम्मीचं होम आहे हे। तर इथे आज भरपूर मोठा असा कार्यक्रम आहे। कार्यक्रम उद्या आहे पण त्याची तयारी आज चालू आहे। तर त्या तयारीसाठी जवळजवळ 50 ते 60 लोकांचा स्वयंपाक आहे आणि त्या स्वयंपाकासाठी आम्ही बघा हे पुरण शिजवत आहे। पुरण आहे 5 ते 6 किलो आणि त्यासाठी लागणारा हा 5 किलो गुळ आहे आणि गुळ पण हा ऑर्गॅनिक आहे, हा आपला गावठी गुळ। हे बघा, आणि आता इथे ना 3 कुकर लावून झालेले, 3 ते 4 कुकर इथे हे काढून घेतलंय सर्व। उद्याचा कार्यक्रम असा आहे की उद्या मांडव बरातनी आहे आणि महाराष्ट्रातल्या लोकांना तर माहितीच असेल की मांडव बरातनी कशाला बोलतात। मुलाचं किंवा मुलीचं लग्न झालं की नवीन नवीन जे मुलीकडचे असतात किंवा मुलाकडचे असतात त्या लोकांना आपल्याला आदराने आणि मानाने आपण घेऊन येत असतो आणि त्यांना गोडाचं वगैरे जेवण जेवू घालत असतो। तर त्यासाठी हा सर्व कार्यक्रम चालू आहे। तर ही आमची सून आहे नवीन, आता 3 ते 4 महिने झाले लग्नाला आणि आमच्या मोठ्या ताई। तर आता हे आज पुरण सर्व शिजवून ठेवणार आहोत, सर्व तयार करून ठेवणार आहोत आणि उद्या पुरणपोळी वगैरे बनवणार आणि मग बाकी सर्व जेवण उद्या सकाळीच लवकर उठते, पण 3 ते 4 लाच उठावं लागणार आहे आणि ती तयारी एवढ्या लवकर सुरू करणार। पुरण आम्ही इथे काही शिजून घेतलेलं आहे आणि हे पुरण आहे 5 किलो पुरण आहे, म्हणजे 5 किलो आपली हरभऱ्याची जी डाळ असते ती हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। इथे 2-3 कुकर तर लावून झालेले आहे, 3 कुकर शिजून घेतलेले आहे आधी आणि आता याच्यामध्ये गुळ घालायचे। डाळ व्यवस्थित छान अशी शिजून घेतली आहे आणि बाकीचं याच्यामध्ये आता गुळ घालून घेऊ। गुळ पण छान असा व्यवस्थित फोडून घेतला आहे आणि हा गुळ आहे ना सेंद्रिय गुळ जो म्हणतो ना आपण, तो गुळ आहे, एकदम छान आहे। ह्या आमच्या मामी आहे, मोठ्या ताईंच्या मामी, ह्या मोठ्या मामी आणि ह्या छोट्या मामी। तर त्या गुळ फोडत होत्या आणि आता ही डाळ घेतली आहे, म्हणजे बाकीची सर्व डाळ झाली, एक डाळ फक्त 1 किलो डाळ शिजायची बाकी राहिलेली आहे आणि गुळ व्यवस्थित फोडून आणि याच्यामध्ये कालून घेतला आहे आम्ही डाळीमध्ये। छान अशी डाळीमध्ये गुळ असा कालून घ्यायचा व्यवस्थित, त्याच्यामध्ये जीव झाला गुळ। वेळ लागतो त्याला थोडासा, कारण ह्या वेळेस आहे ना कापून नाही घेतला आहे जास्त पुरण असल्यामुळे। तर हा आपल्या मुसळी असते ना खलबत्त्याची, त्यानेच फोडून घेतला आहे। तर त्याचे तो हे असतात ना ते थोडे मोठे मोठे झाले तुकडे, तर थोडासा बारीक करायचा आहे ह्या ठिकाणी, म्हणजे लवकर पगळतं गुळ आणि लवकर हे मेल्ट होऊन आपले असं एकदम घट्टसर पुरण तयार होतं। आणि इथे हे बघा 7 ते 8 किलो गहू दळून आणलेले पुरणाच्या पोळ्यांसाठी आणि ते असा एक कपडा लावून, असा आपला साडीचा कपडा लावून आणि ते पीठ गाळून घेतलं। हे बघा, इथे आपल्या आता एकदम डाळ अशी एकजीव झालेली आहे आणि गुळ पण वितळला आहे, छान असं वितळून घेतलं आहे आणि इथे आता पुरण तयार आहे आपलं। हे बघा, खूपच छान झालं, थिकनेस पण आणि याचा वास पण खूप मस्त येतोय। आणि याच्यामध्ये ना पुरण टाकताना काय करायचं आहे, वेलदोडे असतात ना आपले, ते वेलदोडे आणि सुंठ ही दळून घ्यायची आहे आणि एक ते जायफळ असतं ना, ते जायफळ पण किसून घ्यायचं आणि ते याच्यामध्ये थोडं थोडं आम्ही ॲड केलं आहे। आता एवढा मोठा व्हिडिओ आहेत ना, याच्यामध्ये जास्त दाखवता नाही आला आहे। हे बघा, व्यवस्थित एकदम एकजीव करून घेतलं आहे मी, बराच वेळ लागतो त्याला। आणि ह्या इथे सर्व प्रत्येकाचे कामं वेगळे वेगळे चालू आहेत आणि इथे मी पुरण मामीने काय केलं, चाळणी अशी सुईची करून त्या करत होत्या, पण त्याला खूप वेळ लागत होता, मग मीच घेतलं मामीकडनं, म्हटलं त्या माझ्याकडं। उलटी चाळणी केली मी आणि पटपट पटपट ते असं पुरण गाळून घेतलं। तर मामींना मी सांगत होती, मामी पटपट पटपट हे असं उलटं करा आपलं चाळणी, आणि ती उलटी चाळणी करून त्याच्यावर पुरण घालून घ्या, म्हणजे पटपट होतं, गरम गरमच पुरण लवकर वाटलं जातं त्याच्यामुळे। आणि एक उन्हातली जर घेतली ना त्याने खूप फास्ट होतं। हे बघा, एवढी मोठी टोकरी भरून पुरण आम्ही करून घेतलं आहे। अजून एक लास्टचा कुकर जो राहिला होता तो कुकर पण लावून घेतला, भरपूर वेळ लागतो याला। आम्ही हे काय केलं आहे, आमचं मांडव परतनीचं जे आहेत ना ते उद्याचा कार्यक्रम आहे आणि आम्ही काय केलं आहे, लवकर स्वयंपाक व्हायला पाहिजे उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत। तर आम्ही काय केलं आहे, संध्याकाळी रात्री 10 वाजता सुरुवात केली आहे पुरण बनवायला, म्हणजे 9-10 वाजता सुरुवात केली आहे। हे बघा, 5 किलो हे डाळीचं पुरण आहे, 5 किलो डाळ शिजून घेतली, त्याला 4.5 किलो गूळ टाकला आणि हे गूळ एकदम बनवून तयार झाले आणि थंड होण्यासाठी मोठ्या टोकरीमध्ये काढून घेतलं आहे। आणि इकडे हे पीठ पण व्यवस्थित गाळून घेतलं, 7 ते 8 किलो पीठ होतं हे आणि त्याचा कोंडा पण भरपूर निघाला।
एकदम छान असं असं पातळ अशा कपड्याने गाळून घ्यायचं. खूप मस्त होतं. याच्या पोळ्या पण खूप छान येतात, एकदम नरम अशा मऊसर पोळ्या येतात त्याने. आणि हे व्यवस्थित असं गाळून ठेवलं की आता सकाळीच मग याला जास्त वेळ नाही लागणार आणि त्रास पण नाही होणार. तर सकाळीच हे ना मळून ठेवायचं आहे आपल्याला. मळून ठेवलं, सकाळी लवकर मळून ठेवलं की मस्त व्यवस्थित असं भिजून राहतं. आणि हे पुरण आता आपण काय करणार आहे, जे टोकऱ्या असतात ना स्टीलच्या, तर त्याच्यामध्ये भरून आणि हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. म्हणजे कसं आहे, तर टेन्शन नको. सकाळीच आहे ना हे पुरण थोडं फ्रीजमध्ये ठेवलं ना तर छान होतं एकदम. आणि पोळ्या पण खूप छान अशा मऊसर मस्त जमतात त्याच्या बनवायला. भरपूर असं छान बारीक झालेलं आहे. थंड झालं की हे लगेच भरून ठेवायचं. आणि हे पीठ पण सकाळी असं व्यवस्थित झाकून आणि सकाळीच मळायचं. आणि मळलं की त्याच्यावरती काहीतरी ठेवून भिजत घालायचं. आणि हा कड आहे आपला, जे आपण पुरण शिजून घेतलं ना तर त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे काळ्या आमटीसाठी. आपण जो सार बनवतो ना त्या सारासाठी. आणि हे आपण आता सकाळीच ह्याचं सार पण कढवणार आहे. आणि हे पाणी पण आपण आहे ना फ्रीजमध्ये ठेवणार आहे. म्हणजे सारी यात पुरणाच्या डाळीचं आहे ना टेन्शन नसतं मग फ्रीजमध्ये.